या राशींचे पुरुष भावना लपवण्यात अगदी तरबेज असतात. नमस्कार मित्रांनो, तुम्ही कधी अशा व्यक्तीला भेटला आहात का, जी तुमची काळजी घेते, तुमच्या प्रत्येक अडचणीत तुमच्या पाठीशी उभी राहते, पण मला तुझी काळजी आहे, मला वाईट वाटते किंवा मी तुझ्यावर प्रेम करतो हे शब्द मात्र क्वचितच बोलते. कधीकधी अशा लोकांना पाहून प्रश्न पडतो की यांना खरंच आपल्याबद्दल काही वाटते का, की हे इतके शांत का असतात. पण जरा विचार करा, आपल्या आयुष्यात काही लोक असे असतात का, जे वाढदिवस एखाद्या वेळेला लक्षात ठेवणार नाहीत, पण अडचण आली तर रात्री 2 वाजता देखील फोन उचलतात आणि कशाचाही विलंब न करता थेट मदतीला येतात. काही लोक असे असतात का, जे प्रेमाबद्दल बोलत नाहीत, पण तुमची छोटी छोटी काळजी घेत राहतात. अनेकदा भावना नसतात असं नाही, तर त्या व्यक्त करण्याची पद्धत वेगळी असते. ज्योतिषशास्त्रानुसार काही राशींच्या पुरुषांमध्ये हा स्वभाव अधिक प्रमाणात दिसून येतो. त्यामध्ये 5व्या क्रमांकावर आहे मकर राशी. मकर राशीच्या पुरुषांकडे पाहिलं तर ते अनेकदा जबाबदार, गंभीर आणि व्यावहारिक वाटतात. त्यांच्या मनात भावना नसतात असं नाही, पण त्यांना असं वाटतं की प्रेम सिद्ध करण्यासाठी शब्दांपेक्षा कृती महत्त्वाची असते. तुम्ही लक्ष दिलं असेल तर काही पुरुष कधी माझी काळजी कर असं म्हणत नाहीत, पण घरातील प्रत्येक जबाबदारी शांतपणे पार पाडतात. ते स्वतःच्या चिंता देखील फारशा कोणाला सांगत नाहीत. त्यामुळे लोकांना वाटतं की हे खूप कठोर आहेत. पण स्वतःला एक प्रश्न विचारा, आपल्या घरात असा कोणी आहे का जो भावना व्यक्त करत नाही, पण सगळ्यांसाठी नेहमी झटत असतो, जबाबदारी घेण्यासाठी, अडचणीवर मदत करण्यासाठी सर्वात पुढे असतो. यानंतर 4थ्या क्रमांकावर आहे कन्या राशी. कन्या राशीचे पुरुष अनेकदा भावना व्यक्त करण्याऐवजी त्यांचा विचार करण्यात वेळ घालवतात. त्यांना प्रत्येक गोष्ट योग्य पद्धतीने सांगायची असते. त्यामुळे मनात खूप काही असलं तरी ते लगेच बोलून दाखवत नाहीत. अनेकदा त्यांचं प्रेम सल्ल्यांमधून दिसतं. ते विचारतात, जेवलास का, औषध घेतलंस का, घरी पोहोचलास का, पण मी तुझ्यावर प्रेम करतो हे शब्द मात्र सहजपणे बाहेर येत नाहीत. आता विचार करा, तुमच्या आयुष्यात अशी व्यक्ती आहे का, जी सतत काळजी दाखवते पण भावना बोलून मात्र दाखवत नाही. यानंतर 3ऱ्या क्रमांकावर कुंभ राशी येते. कुंभ राशीचे पुरुष स्वतंत्र विचारांचे असतात. ते आपल्या भावना प्रत्येकासमोर उघड करत नाहीत. त्यांना स्वतःचं एक भावनिक जग असतं आणि त्यात प्रवेश मिळवण्यासाठी विश्वासाची गरज असते. त्यामुळे अनेकदा ते अलिप्त किंवा थंड स्वभावाचे वाटू शकतात, पण त्यांच्या जवळच्या लोकांना माहीत असतं की हेच पुरुष गरज पडल्यावर सर्वात आधी मदतीला उभे राहतात. प्रश्न असा आहे की आपण एखाद्याच्या शांततेचा अर्थ भावनाच नाहीत असा तर लावत नाही ना. मित्रांनो, आतापर्यंतच्या राशींपैकी तुम्हाला कोणती रास सर्वात जास्त रिलेटेबल वाटली? तुमच्या आयुष्यात अशी व्यक्ती आहे का, जी बोलते कमी पण करून जास्त दाखवते? कमेंटमध्ये नक्की सांगा. यानंतर 2ऱ्या क्रमांकावर येते वृश्चिक राशी. वृश्चिक राशीचे पुरुष भावना खूप खोलवर अनुभवतात. त्यांना भावना असतात, पण त्या प्रत्येकासमोर मांडणं त्यांना योग्य वाटत नाही. त्यांच्यासाठी विश्वास हा शब्दांपेक्षा मोठा असतो. त्यामुळे ते सहजपणे मन मोकळं करत नाहीत. कधीकधी ते दुखावलेले असतात, काळजीत असतात किंवा एखाद्या गोष्टीने त्रासलेले असतात, पण बाहेरून पूर्णपणे सामान्य दिसतात आणि म्हणूनच लोक त्यांना चुकीचं समजतात. पण स्वतःला विचारा, काही लोक आपल्यावर सर्वात जास्त प्रेम करतात आणि म्हणूनच सर्वात जास्त जपून वागतात, आपली काळजी घेतात, असं तुम्हाला वाटत नाही का? सर्वात पहिल्या नंबरवर येते ती सिंह राशी. अनेकांना आश्चर्य वाटेल, पण सिंह राशीचे पुरुष देखील भावना लपवण्यात तरबेज असतात. कारण त्यांना मजबूत दिसायला आवडतं, ठाम निर्णय घ्यायला आवडतं. त्यांना आपल्या जवळच्या लोकांनी आपल्याबद्दल चिंता करू नये असं वाटतं. त्यामुळे स्वतःचं दुःख, ताण किंवा कमकुवतपणा ते मनातच ठेवतात. बाहेरून आत्मविश्वास दिसतो खरा, पण आतमध्ये अनेक न बोललेल्या भावना असतात. कधीकधी सर्वात मजबूत दिसणाऱ्या व्यक्तीला सर्वात जास्त आधाराची गरज असते हेच आपण विसरून जातो आणि वारंवार त्यांना अडचणीत बोलवत राहतो. मित्रांनो, भावना लपवणं म्हणजे भावना नसणं असा नाही. हा संभ्रम नक्की दूर करा. काही लोक प्रेम शब्दांमधून व्यक्त करतात, काही लोक मिठीतून, तर काही लोक कृतीतून. म्हणून एखादी व्यक्ती सतत मी तुझ्यावर प्रेम करतो असं म्हणत नाही म्हणून ती काळजीच करत नाही असं समजणं पूर्णपणे चुकीचं आहे. अनेकदा प्रेम सर्वात कमी बोललं जातं आणि सर्वात जास्त जगलं जातं, ते अनुभवलं जातं.
आता कमेंट करून नक्की सांगा, या व्हिडिओमध्ये सांगितलेल्या राशींपैकी कोणती रास तुम्हाला सर्वात जास्त रिलेट झाली. तुमची यापैकी आहे का? किंवा तुमचे कोणी मित्रमंडळी, नातेवाईक असतील आणि तुमच्या आयुष्यात असा एखादा पुरुष आहे का, जो भावना कमी व्यक्त करतो पण कृतीतून खूप प्रेम दाखवतो? तुमची रास ही कमेंटमध्ये लिहा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया अशाच माहितीसह पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची आणि कुटुंबियांची काळजी घ्या. धन्यवाद.